आणि यानंतर आपण थेट जाऊयात मंत्री संजय शिरसाट माध्यमांशी बोलतायत। राजकीय वरदहस्त नाहीये त्यांना। मुख्यमंत्र्यांनी तर डायरेक्ट सांगितलेलं आहे की मी त्यांना सोडणार नाही, म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट आहे। परंतु एक लक्षात घ्या की ओएसी येतो महाराष्ट्रातले सर्व, मग तो मुंब्रा असेल, मालेगाव असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, इथलचे त्यांचे कार्यकर्ते संभाजीनगरला का जात आहे? काय त्यांना मेसेज द्यायचा आहे? त्यांना कशासाठी त्यांनी बोलवलेलं आहे? या प्रकरणामध्ये आपण म्हणून सांगितलं की हे गांभीर्याने घेण्यासारखं प्रकरण आहे। आता आपल्याला जेलमध्ये जावं लागेल ही एक भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि आपला मुस्लिम मताचा एक धाक दाखवून आपल्याला हे प्रकरण मिटवता येईल का असा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु मला वाटतं सरकार यांच्या पुढे झुकणार नाही, सरकार यांना त्यांना त्यांची जागा दाखवेल। पण या प्रकरणामध्ये आरोपी असलेलं मशीद पटेल जे आहे त्यांनी आज शहरामध्ये सगळीकडे बॅनर लावलेत आणि ओवेसींचं स्वागत केलं। एकीकडे आतमध्ये असताना प्रकारचे बॅनर लावले सगळं आणि ही मस्ती आहे ना। तो मतीन त्याला काल पकडलं पोलीस चौकीमध्ये, आता तो लॉकअपमध्ये आहे आणि त्याच्या नावाचे बॅनर शहरभर लागतात। ओवेसीचं स्वागत करतोय तो। आता एक आरोपी ज्याला आरोपी केलेला आहे तो ओवेसीचं स्वागत करायचं कारण काय? असं कधी होतं का? स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ओवेसीचे बॅनर लावणं ज्याला महत्वाचं वाटतं। म्हणून तुम्हाला सांगतो हा प्रकार काश्मीर फाईलच्या सारखाच महाराष्ट्रामध्ये घडतोय हे एवढं मात्र निश्चित। बघा, औरंगाबादचं संभाजीनगर करणं हा भाग वेगळा आहे। पहिले सीमेचे कारवाई या संभाजीनगरमध्ये व्हायच्या, त्या सीमेचे रूपांतर हे एमआयएम मध्ये झालं। आता जे सीमेचे कार्यकर्ते होते तेच एमआयएमचे कार्यकर्ते आहेत। संभाजीनगर झालं म्हणून आम्ही दुखावल्या गेल्यामुळे धर्मांतर करतोय का? नाही। म्हणून लव जिहाद करतोय का? नाही। म्हणून आम्ही ड्रग्स विकतो का? नाही। हा त्यांचा ठरवून घेतलेला विषय आहे। त्या विषयानुसार हे याच महाराष्ट्र लेवलवर नाही तर हे देशभरामध्ये त्यांचं हे जाळं पसरलेलं आहे आणि म्हणून हे नेटवर्कच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। मी आजही तुम्हाला सांगतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील वगैरे हा पण किरकोळ आहे, याच्याही पेक्षा मोठे सूत्रधार त्यात असू शकतात। आरोपीच्या शब्दातून असं कळलंय की 2 पीडित महिलांना मलेशियामध्ये पाठवण्याची तयारी देखील ठेवण्यात आली होती, अशी माहिती देखील त्या संभाषणातून कळते। त्याच्यामध्ये अनेक असे प्रकार आहेत, त्या एका महिलेने सांगितल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला। असे किती प्रकार केलेत, किती लोकांना त्यांनी परदेशात पाठवलंय, काय त्यांच्यावर अत्याचार केलेत, आणखीन किती मुली याच्याशी पीडित आहेत, या सर्व घटनेचा तपास आता पोलीस यंत्रणा करते। मला वाटतं ही फार मोठा संकट हे महाराष्ट्राने देशभरामध्ये हे करण्याचा प्रयत्न आणण्याचा प्रयत्न करतायत। यापासून आम्हाला वाचलं पाहिजे। काल ज्या ठिकाणी ती निदा खान पकडली गेली त्या ठिकाणी ड्रग्सचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये 2 नंबरचा ज्याला म्हणतो आपण तो धंदा त्या ठिकाणी केला जातो। बटन्स विकले जातात, गांजा विकला जातो, चरस विकल्या जाते, हे सगळे प्रकार त्या भागात होतात। हे पोलिसांना माहिती, अनेक वेळा पोलिसांनी धाडा टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेक आरोपी पकडले गेलेले आहेत, काही लोकांना मोकोका सुद्धा लावल्या गेलेला आहे। परंतु हा प्रकार आता सर्रास कसा चालेल आणि आम्हाला राजकीय वरदास्त आहे असा भासवण्याचा सुद्धा त्यांचा एक प्रयत्न आहे। एमआयएमची आहे ती कायम भाजपची बी टीम राहिली असं विरोधक वारंवार म्हणतात। इम्तियाज जलील यांना म्हणूनच अटक होत नाही का? सामाजिक न्याय मंत्री आरोप करतात पण त्यांना अटक होत नाही, यामागे कुणाचा मदत असतो? एमआयएम ही भाजपची बी टीम नाहीये। त्या प्रकारचा ते आभास निर्माण करतात आणि असं दाखवतात की आम्ही काही जरी केलं तर भाजपवाले आम्हाला वाचवतील। हे त्यांनी डोक्यातून काढून टाका। पश्चिम बंगालमध्ये